मैदानात दाखल होते तर गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन गोलंदाज मसुगडेवाडी आपला 12th मॅन पाठवायचा आहे. बॉल उपलब्ध करायचा आहे. क्रिकेटचा हा रणसंग्राम शिवनेरी चषक आपण पाहतोय. एक चांगलं आयोजन सामनावीरसाठी आदिनाथ पवार नवगिरी स्पोर्ट यांच्याकडून एक चांगलं टी शर्ट या ठिकाणी दाखल केलं जात आहे. मालिकावीरसाठी सतीश जाधव विरेवाडी यांच्याकडून होम थिएटर आणि त्याचप्रमाणे चषक चंद्रकांत कदम यांच्याकडून प्राप्त होत आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज कृष्णा पवार तर चषक प्रवीण माने आकाश माने यांच्याकडून प्राप्त होत आहे. उत्कृष्ट फलंदाज चषक कल्पेश सकपाळ आणि शूज सिद्धिविनायक क्रिकेट क्लीम मस्करवाडी. सन्मान चिन्ह जे आपल्याला संपूर्ण स्पर्धेला पाहायला भेटत आहे ते विजय सालुंके आणि संतोष सावंत यांचा सुद्धा या ठिकाणी आभार करेन. विशेष सहकार्य सन्माननीय अंकुश जाधव महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस यांच्याकडून गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन विकी पहिलाच चेंडू घेऊन या ठिकाणी आजच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर स्वतः सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रामसाहेब सावंत हे सुद्धा सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी दाखल आहेत आणि आयोजकाच्या भूमिकेत पाहायला भेटतात. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवताना पाहायला भेटतात. तेव्हा दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन विकी पहिल्याच चेंडूवर आक्रमण घड्याळ सर्कलला खोदून चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार येतोय चौकार. डीजे तू आजीव भेटेल. श्री गणेशा झाला तो चौकाराने 4 धावा स्कोर कार्ड येताना पाहिला भेटेल. श्री गणेशा गणेशच्या बॅट मधून झालाय. हे सुद्धा एक चांगलाच योगायोग म्हणावा लागेल. विकी याच्यावर पहिल्या चेंडूवर आक्रमण. यावेळेस चांगला चेंडू परंतु त्याच्यावर सुद्धा चांगला फटका. एक शाखावर रिझन मध्ये बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. डीजे
इन कटर रक्षक थोडासा मिसफील्ड करताना पाहायला भेटतोय आणि म्हणून की काय एकच धाव अर्जित केली जाते. पहिलं षटक पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला भेटतं आणि याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येताना पाहायला भेटतात त्या 10. 5 चेंडू पहिल्या षटकाच्या 5 चेंडूवर होताना पाहायला भेटतात. मानसरोवरचं हे भव्य दिव्य मैदान आणि याच मैदानात हा आपला शिवनेरी चषक 2024चा पर्व दुसरेचा परिसंधा आणि परिक्रमा आपल्याला पाहायला भेटतोय. फुलटॉस एक शाखावर रिझनला एक नेत्र दीपक जेल वॉट कॅच ऑफ द मॅच आणि एक चांगला झेल झाल्यानंतर तुम्ही जावा शोधून आमच्या पोपटराव कदम. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. चांगला झेल मात्र अजितच्या माध्यमातून येताना पाहायला भेटला. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. बॅट्समन नेम रोहन. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. दोन्ही संघाचा 12th मॅन आपल्याला दाखल हवा याची नोंद घ्यायची. अण्णा गोलंदाजी मार्कवर सजवतो गोलंदाज रोहन. पहिल्या षटका अखेर धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती संघाची 10. 10 ऑन स्कोर कार्ड पहिल्या षटका अखेर आपण पाहतोय. चला घाई करा. चला घाई करायची स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण की पहिल्या दिवसामध्ये आपल्याला 13 सामने या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करायचे आहेत. शिवनेरी चषक 2024 त्यावेळेस लेगस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू पंचाने 2 हात समांतर केलेत आणि अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड ऍड करायला सांगितले. धावसंख्या होते संघाची 11. डबल 1 स्कोर कार्ड येताना पाहायला भेटतोय. 11 धावा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, दुसरा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू येताना पाहायला भेटतोय. निलेश दादा सावंत यांच्या शुभ हस्ते आपण पराभूत संघाला सन्मानित करत आहोत. टॉस्का बॉक्स मध्ये ते प्लेयर्स बसले, त्यांना विनंती असेल की आपण थोडंसं उठायचं आहे. चला सूर्याची वाडी आपला कर्णधार पाठवून द्या. 4 धावांसाठी फरार होताना पाहायला भेटतोय आणि धावा भेटतील त्या 4 चौकार.
आम्हाला पाहायला भेटतात. वेग 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 भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. चेंडू टप्पा पाडला आणि आतली कडा इन कटर हा पाहायला भेटला चेंडू. आणि पहिल्याच चेंडूची सुरुवात ही डॉट बॉलने करताना पाहायला भेटतो तो गोलंदाज ऋषिकेश. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,000, द्वितीय पारितोषिक 15,000, तृतीय पारितोषिक 10,000 अशी पारितोषिकांची मेजवानी. तर चतुर्थ पारितोषिक 8,000. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टिकच्या वाराचा बाहेरचा चेंडू पण दोनाचा मंत्र करतील. वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर धावसंख्या डबल कर पाहायला भेटतात. या अगोदरच्या सामन्यामध्ये मी मायक्रोफोनवर समीरदास सावंत आणि गणेश सावंत यांचा आवाज ऐकत होता. आता समीरदा हे स्वतः स्कोररच्या भूमिका सुद्धा पाहायला भेटत होते. यावेळेस सरळ वाटले स्ट्रेट हिट, चांगलं क्षेत्ररक्षण, वॉटर कॅच आणि विकेटचा बदल होताना पाहायला भेटत आहे. विजय तू आजीव भेटतायत आणि सर्वांच्याच सहकार्याने अथक परिश्रमाने ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये येऊन पोहोचले. एक दैदिप्यमान आयोजन आणि नियोजन, संयोजकांच्या भूमिकेतलं हे संयोजन आपल्याला नक्कीच यशस्वी होताना पाहायला भेटतंय. चला घाई करायची आहे, स्पीडअप घ्या मित्रांनो. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज शफल झालाय परंतु बॉल मात्र लेगस्टिकच्या वराचा बाहेर. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 23 ऑन स्कोर कार्ड. 23/11चा विचार केला तर आजची तारीख 23 एप्रिल आपल्याला पाहायला भेटते. निलेश आणि शैलेश ही जोडी मैदानात दाखल आहे. हलक्या टॅप केले चेंडूला परंतु चुकीचा थ्रो. जिथे एक धाव होती तिथे 2 धावांचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होताना पाहायला भेटतोय. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 25 स्कोर कार्ड 25 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आयोजकांच्या भूमिकेत जर पाहायला गेले तर संतोष सावंत, मला ज्याने निमंत्रित केलं ते सचिन दादा हरेकर असतील, दीपक सावंत, लक्ष्मण सावंत, मच्छिंद्र सावंत, विनोद सावंत, गणेश सावंत, ऋषिकेश सावंत. सावंत भावकीच आपल्याला पाहिला. चेंडूंचा विचार केला तर चेंडू होत आहेत त्या 3 चेंडू. सावंत भावकीचा आयोजकाच्या भूमिकेत जास्त पाहायला भेटत आहेत. आणि सावंत या आडनावाचा एक विशेष इतिहास आहे, तो सांगेन थोड्या कालावधीत. यावेळी चांगला चेंडू पॉइंट रिझल्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न होता. केवळ एकच धाव चांगलं रनिंग विटवी पाहायला भेटला आणि एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येच्या संघाची 26 या आकड्याचा विचार केला तर एक अपशकुनी तारीख 26/11 दहशतवादी संघटनेचा झालेला तो बॉम्बस्फोट संपूर्ण भारतीयांना आजही आठवणीत आहे. अशुभ आकडा आणि यावेळेस चांगला फटका. एक शाखावर रिझनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. 2 धावांचा प्रयत्न करतात मैदानात करताय काय. फलंदाज मात्र यशस्वीरित्या आपल्या डगआउट मध्ये येत नाहीये. फलंदाज होतोय बाद. डीजे तू आजीव छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा अफजल खानाच्या वधाला निघाले होते
आणि अफजल खानाच्या वधाला निघत असताना दुपारची वेळ दुपारचा कालावधी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवला होता, परंतु जे अंगावर चिलखत घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जे चिलखत घातलं होतं त्याला जो धागा होता तो हनुमानजी सावंत यांनी महाबळेश्वरच्या जे जंगल आहे त्या जंगलातून कातडीने बनवून ठेवण्याचं काम हनुमानजी सावंत या स्वराज्याच्या शिलेदारांनी करण्याचं काम म्हणून सावंतांचा इतिहास आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पाहायला भेटतो. आणि हा स्वराज्याचा इतिहास रोखण्याचं आणि राखण्याचं काम अजून सुद्धा सावंत भाऊकी करत आहे. अर्थात का ते शिवनेरी चषक आणि याच शिवनेरी चषकाचं आयोजन संपूर्ण शिवनेरी बॉईज यांच्याकडे होत आहे. शिवनेरी या शब्दाला जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर होताना आपल्याला पाहायला भेटतंय. स्वराज्याचं स्वप्न ज्या किल्ल्यावर झालं ते शिवनेरी आणि त्याच शिवनेरीचा चषक आपल्याला पाहायला भेटते. एक चांगलं आयोजन पाहायला भेटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्याच आदर्शांच्या विचारांवर तत्वांवर चालणार हे शिवनेरी बॉईज आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच कौतुक करावं लागेल आयोजनाचं. यावेळेस शर्यतीचा वेध घेणारा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाज पुन्हा एकदा बाद. डीजे सचिन तू वाजव. त्याला पाणी उपलब्ध करून द्यायचं जर फलंदाजाला काही झालं असेल तर. आणि स्पीडअप करायचंय मसुगडे वाडी. नक्कीच या ठिकाणी बाल क्रिकेट प्रेमी सुद्धा या स्पर्धेला दाखल होत आहेत. स्वरांश हा सुद्धा या ठिकाणी दाखल होतोय. त्याचा सुद्धा शिवनेरी चषक या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक स्वागत असेल. मी आयोजकांच्या बाबत बोलत होतो. शिवनेरी चषक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्वांवर यांच्या आदर्शांवर चालणारे ही शिवनेरी बॉईज यांचं हे आयोजन नक्कीच येत्या 28 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण जगभरात साजरी होताना पाहायला भेटेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 2 जयंत्या भारतामध्ये होताना पाहायला भेटेल. एक 19 फेब्रुवारीची जागतिक स्तरावरची तारखेप्रमाणे आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि शक्यनुसार ही तिथीप्रमाणे होताना पाहायला भेटेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होत्या संघाची 28. 28 ऑन स्कोर कार्ड. त्याला तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्पीडअप घ्या मसुगडे वाडी. तुम्हाला वारंवार आम्ही सूचना देतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. अमोल हा चेंडू लेक्सिकच्या बाराचा बाहेर आणि अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड येताना पाहायला भेटेल 29. एका दिवसामध्ये आपल्या 13 सामने या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्णत्वाला न्यायचे आहेत, म्हणून आपल्याला स्पीडअप करायचा घाई करायची आहे. चांगला चेंडू आणि त्याच्यावर मात्र पंच नक्कीच चर्चा करतील कारण की थोडस कन्फ्युजन असेल, परंतु फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला भेटतोय. ठीक आहे दुसऱ्या धावाला बाद होताना पाहायला भेटतोय. चला बॅटर मैदानात लवकर दाखवला. सन्माननीय रामसाहेब सावंत स्वतः अध्यक्ष या स्पर्धेला सकाळच्या सत्रापासून दाखल आहेत. प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष ठेवताना पाहायला भेटत आहेत. उपाध्यक्ष सन्माननीय सचिनजी जाधव असतील, खजिनदार विजयजी सालुंके असतील, हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरा. चला स्पीडअप करा मित्रांनो, घाई करा. धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. 1K. चांगला चेंडू एक शाखावर रिझनला. चेंडू ट्रॅक होताना पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. कणकणीत चौकार. धावा भेटतील.
या स्पर्धेच्या अनुषंगाने स्वराज हा बाळ क्रिकेट प्रेमी सुद्धा या ठिकाणी आपल्या वडिलांसोबतच दाखल होताना पाहायला भेटतोय. नक्कीच भविष्यात तो सातारा जिल्ह्याचं टेनिस क्रिकेटचं नाव नक्कीच रोशन करताना पाहायला भेटेल. स्वरांश असं त्याचं नाव आहे. त्याचं सुद्धा मी शिवनेरी बॉईज जुगाळीवाडी यांच्या आयोजनात शिवनेरी चषक या स्पर्धेत हार्दिक स्वागत करतो. आणि वाईट चेंडू स्पीडअप करा, चला घाई करा. मसुगडेवाडी वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. बुलढाण्याचा चेंडू होता, भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला आणि डॉट डिलिव्हरी येताना पाहायला भेटते. यानंतरच्या सामन्यामध्ये आपण टाइम कीप लावणार आहोत. 4 षटक 20 मिनिटाचे. यावेळेस चांगला चेंडू आणि कॉर्नर रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. परंतु मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर हा फलंदाज बाद होण्याची शक्यता असताना 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 37 स्कोर कार्ड. शिवनेरी चषक 2024 चौथा सामना एका बाजूला असेल जोगेश्वरी स्पोर्ट टफळवाडी, तर दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स फडतरवाडी. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉसका बॉक्स मध्ये आपल्या कर्णधाराला दाखल करायचं आहे. 37 धावा आणि 6 विकेट असं समीकरण. यावेळेस चांगला चेंडू दांड्या गुल होताना पाहायला भेटतात. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि विकेटचं बटन. सात विकेट. चला स्पीडअप घ्या, घाई करा. मसुगडेवाडी आपणास वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय. यानंतरचे होणारे सामने हे टाइम कीप करूनच सुरू केले जातील याची नोंद घ्यायची. 20 मिनिटांमध्ये एक इनिंग यशस्वीरित्या पूर्ण व्हायलाच हवी याची नोंद घ्यायची आहे. होर्डिंगच्या आत जे प्लेयर्स आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचं आहे. पंच यावेळेस सरळ बॅटने स्ट्रेट देताना पाहायला भेटतोय. खेळाडू आहे 2 धावांचा मात्र यशस्वीरित्या विचार होता आणि तोच विचार 4 षटका अखेर धावसंख्येची संघाची 39 अर्थात 39 धावा धावफलकावर लागताना पाहायला भेटतायत आणि 40 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मसुगडेवाडी संघाला. चला हिल टायगर संघ आपण त्वरितच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 24 चेंडू आणि 40 धावा बनवायच्या आहेत. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहूया. परंतु जाऊया एकदा डीजे कडे जिथे मधुर संगीत. कर्णधार दाखल करा. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार. 5-5 धावांची दोन्ही संघांना आपण या ठिकाणी पेनल्टी दिली होती.
म्हणून समीकरण 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना पाहायला भेटतोय. पंचाच्या भूमिकेत तुषार डांगे सर, विशाल मलेकर सर आणि सत्यवान ढोणे सर आपल्याला पाहायला भेटतायत. विविध स्पर्धा ते पंचाच्या भूमिकेत पाहायला भेटतात. चांगली पंचाची भूमिका साकारणारे हे तिन्ही अभ्यासू पंच आपल्याला दाखल होताना पाहायला भेटतायत. आणि आयोजकांच्या भूमिकेत संतोषजी सावंत, सचिनजी आरेकर दादा, दीपकजी सावंत, लक्ष्मण सावंत, मच्छिंद्र सावंत, विनोद सावंत, गणेश सावंत, ऋषिकेश सावंत, संपूर्ण सावंत भावकीत आयोजकाच्या भूमिकेत पाहायला भेटतायत. प्रत्येक आयोजक छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवताना पाहायला भेटतोय. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आलेल्या सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करेन. फडतरवाडी आणि टफलवाडी नाणेफेक झालेला आहे. फडतरवाडी नाणेफेक जिंकताना प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतायत. चला बॅटर मैदान दाखल करा. बसवडेवाडी त्वरितच आपल्या बॅटर मैदान दाखल करायचं आहे आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटक होतील याची दक्षता पंचांनी करून घ्यायची. चला स्पीडअप करा, घाई करा. 20 मिनिटांमध्ये 4 षटक यशस्वीरित्या संपन्न व्हायला हवेत. सेकंड इनिंगला सुरुवात होईल जिथे 24 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण पाहतोय शिवनेरी चषक, शिवनेरी बॉईज जुगाईवाडी यांचं हे भव्य दिव्य आयोजन.